नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की देसाई अशोक मामांना म्हणतात, बघितलं ना केवढा मोठा लिकेज आहे, या तुमच्या घरच्या लिकेजचं काय करायचं? अशोक मामा म्हणतात, काय करायचं म्हणजे सोसायटीच्या फंड मधून खर्च करायचा. त्यावर सातपुते म्हणतात, अहो सोसायटीच्या फंड मध्ये एवढी रक्कम नाहीये. अशोक मामा म्हणतात, लिकेज दुरुस्त करणे एवढी पण रक्कम नाहीये, ते ऑफिसमध्ये चहा कॉफी ढोसतात ना, ते पहिलं कमी करा. यावर देसाई म्हणतात, यो माजगावकर, नको ते आरोप करू नका. आम्ही सोसायटीच्या भल्यासाठी ऑफिसमध्ये बसतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मला उशीर होतोय, मी निघतो. त्यावर देसाई म्हणतात, अहो थांबा, कुठे निघालात? आधी लिकेजचं काय करायचं ना, त्यावर उपाय सांगा. अशोक मामा म्हणतात, काय सांगायचे? सोसायटीच्या फंड मधून दुरुस्त करून घ्या. यावर सातपुते म्हणतात, माजगावकर, मस्करी करू नका हा. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ही मस्करी आहे? पाईप जुने झाले ही मस्करी आहे का? मी ते पाईप बदलायला सांगणार, म्हणजे ही काही मस्करी झाली का? प्लंबरला बोलवा आणि सगळे पाईप बदलून घ्या. यावर देसाई म्हणतात, यावर एकच उपाय, रिडेव्हलपमेंट. हे पाईप बदलायला जेवढा खर्च होईल ना, तेवढाच रिडेव्हलपमेंटला पण होईल. तेव्हा मधूनच किशाभाऊ विचारतो, कुठल्या बिल्डरशी बोलणं झालंय? यावर सातपुते म्हणतात, ह्यांच्यामुळं घोडं अडले. अशोक मामा म्हणतात की हो सातपुते, उगाच हवेमध्ये पतंग नका उडू. आधी बिल्डरला बोलवून घ्या, 4-5 बिल्डरना बोलवा, त्यांच्याकडून कोटेशन मागवा, मग तुलना करा. इतकी काही सोपी गोष्ट नाहीये. देसाई म्हणतात, झालं म्हणजे पुन्हा वेळ जाणार. पुढे ते म्हणतात की अहो बी मधल्या कामटेंनी त्यांचा 2 BHK फ्लॅट सोडून दुसरीकडे राहायला गेले. यावर किशाभाऊ विचारतो, म्हणजे तो फ्लॅट रिकामा आहे तर? सातपुते म्हणतात की हो, कुणाला हवा असेल तर सांगा. अशोक मामा हसून म्हणतात, नवीन घर घेणं एवढं सोपं आहे का? व्हा बाजूला. असं म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. देसाई सातपुतेंना म्हणतात की म्हणजे घ्या, आता हा खर्च पण आपल्याच डोक्यावर आला. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की राधाबाईने इकडे तोंडावरचा भूताचा मुखवटा काढतात आणि अनिशला म्हणतात, काय तू काय म्हणाला होतास? सोसायटीमध्ये भूतं फिरून राहिलीत, सोसायटीतील भूतं मानेवर बसतात. अरे अशी कित्येक भूतं मी बाटलीत भरून समुद्रात फेकून दिलीत आणि तू मला भूताची भीती दाखवतोयस? पुढे राधाबाईंनी ईशान आणि रीराकडे बघून म्हणतात की या मुखवट्याची भीती मला दाखवली ना तुम्ही? तुमचे मुखवटे नाही ना बाहेर काढले तर नावाची राधा नाही मी. पुढे ती संयमीला म्हणते की तू तू आणि लाल साडी घालून मला घाबरत होतीस ना? नाही ना, या साडीनं तुझ्या मुसक्या बांधल्या तर बघच तू. असं म्हणत आता रागातच राधाबाईंनी तिथून निघून जातात. आता भैरवी म्हणू लागते की मला वाटलंच होतं, तुम्ही काहीतरी आगाऊपणा केलाय, म्हणूनच त्या एवढ्या सकाळी सकाळी घाबरल्या होत्या. अनिश भैरवीला म्हणतो, भैरवी आम्ही एवढं काही केलं नाही या, जस्ट. यावरती भैरवी म्हणते की अनिश तू सुद्धा. संयमी म्हणते, अगं माऊ, जस्ट आम्ही घाबरत होतो. तर ईशान म्हणतो की अगं माऊ, आम्हाला खूप त्रास दिलाय त्यांनी, आम्हाला ते या घरामध्ये नकोयत, त्यांनी इथून निघून जावं ना म्हणून हे सगळं केलं. भैरवी म्हणते, हो पण हे असले उद्योग करून चालणार नाही, आपण बाबांशी बोलूया. चला आता तुम्ही खाली खेळायला जा बरं. असं म्हटल्यावरती आता इरा ईशान दोघं जण पुढे चालतात. संयमी मध्येच थांबते आणि ती भैरवीला म्हणते की बाय द वे माऊ, काल खूप मज्जा आली, वी मिस यू. असं म्हणत आता संयमी पण तिथून पळ काढते. पुढे भैरवी अनिशला विचारते की त्यांचं एक वेळ ठीक आहे अनिश, पण तू सुद्धा यामध्ये सामील झाला? यावरती अनिश म्हणतो की अगं भैरवी, मुलांना खूप त्रास होतोय त्यांचा आणि बाबा त्यांना इथून जायलाच सांगत नाहीये. भैरवी म्हणते की हो, मी बोलते त्यांच्याशी, तू नको काळजी करू. तितक्यात आता भैरवीचं लक्ष ईशानने काढलेल्या ड्रॉइंगकडे जातं. ती ते ड्रॉइंग हातात उचलते आणि अनिशला म्हणते की अनिश, या सगळ्या तुझं एक लक्षात येतं का? ह्या ईशानच्या चित्रात आपण सगळे आहोत, पण पल्लवी ताई आणि जिजू नाहीयेत. यावरती अनिश म्हणतो की हो, त्यांना आपल्या दोघांमध्ये दादा आणि वैदीचं रिफ्लेक्शन दिसत असेल, आय थिंक त्यांना आता खरं सांगायला हवं. भैरवी म्हणते की हो, मुलं खूप हुशार आहेत, पण अडदिड्या वयाची आहेत, चुकून बाहेरून कोणाकडून कळण्यापेक्षा ना आपणच सांगितलेलं बरं. त्यानंतर आता राधाबाईंनी भैरवीसाठी कॉफी घेऊन येते आणि विचारू लागते की पोरं कुठं गेलेत? यावरती ती म्हणते की खाली खेळायला गेलेत. तितक्यात तिथे अनिश येतो. तर राधाबाईंनी म्हणते, आजकाल लय सुचून राहिलं त्यांना रात्रीचं खेळायचं वगैरे. पुढे ती म्हणते की बघेन एक दिवस आणि एक अशी देईन. त्यावरती अनिश चिडतो आणि म्हणतो की काय अशी काय? तितक्यात तिथे अशोक मामा येतात आणि भैरवीला आवाज देत म्हणतात की ईश्वरसाठी जरा मुगाच्या डाळीची खिचडी कर. तेव्हा भैरवी त्यांना विचारते की तुम्ही आज रात्री तिथेच जाणार आहात का झोपायला? तेव्हा अशोक मामा म्हणतात की हो, जायलाच पाहिजे, एकटा पडलाय बिचारा. यावरती आता राधाबाईंनी म्हणते की भाऊजी, तुम्ही तिथेच राहा, या घरात रात्रीचे लय घुबड फिरतात. अशोक मामा विचारतात, काय, या घरात घुबड कधीपासून यायला लागली? तेव्हा राधाबाईंनी म्हणते की तुम्ही अनिशलाच विचारा ना. अशोक मामा म्हणतात, अनिशचा काय संबंध? तितक्यात किशा भाऊ म्हणतो, कॉमेडी कॉमेडी. असं म्हणत ते विषय बदलतात. पुढे ते अशोक मामांना म्हणतात, मला काय म्हणायचंय, आपल्या सोसायटीत बरीच घरं खाली आहेत, मी ते आपले जॉगिंगला जातो ना तेव्हा बघितलं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, चांगला टाइमपास आहे, तुम्ही तेच करा. यावरती किशा भाऊ म्हणतो, नाही भाऊजी, पॉइंटचा विषय असा आहे की तुमच्याकडे आता जास्त माणसं आहेत की नाही, मग घर पण मोठं पाहिजे की नाही. तितक्यात अनिश म्हणतो की हे काय नवीनच,
त्यावर किशाभाऊ म्हणतो की मला ते सातपुते आणि देसाई भेटले ना, मला ते म्हणाले की आपल्या सोसायटीमध्ये 2 BHK फ्लॅट रिकाम आहे. तेव्हा अनिश येऊन म्हणतो की 1 मिनिट बाबा, मी जाऊन चौकशी करतो. यावर अशोक मामा म्हणतात सोसायटीचं ऑफिस बंद झालं असेल आता. अनिश म्हणतो ठीक आहे, मी उद्या जाऊन चौकशी करतो, कुठे आहे फ्लॅट ते पाहतो, आपण तिकडे शिफ्ट होऊया. आता राधावहिनी पुढे येतात आणि म्हणतात की बाप्पा एवढं सोपं वाटतं का घर बदलणं, जुन्या घरातून नवीन घरात जाणं म्हणजे काय एवढं सोपं आहे का? जुन्या घरातील काही आठवणी असतात, या माऊलीचे पावलं इथं लागलेली, इतकं सोपं आहे का नवीन घरामध्ये जाणं? अनिश म्हणतो पण या घरात गर्दी सुद्धा आहे, सगळे ऍडजस्ट करतायत. तेव्हा भैरवी अनिशला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अनिश राधावहिनीला म्हणतो की मामी आता स्पष्टच बोलतो, तुम्ही दुसरीकडे घर बघत होतात त्याचं काय झालं? तेव्हा किशाभाऊ म्हणतो की बाप्पा एवढं सोपं असतं का मुंबई सारख्या ठिकाणी घर शोधणं? राधावहिनी म्हणते असं काऊन जाब विचारतोस तू मला? अनिश म्हणतो की मामी जाब नाही विचारत, प्रामाणिकपणे विचारतोय. हे बघा 4-6 महिन्यापूर्वी आम्हाला माहित नव्हतं की एवढी माणसं वाढतील, आता जागा कमी पडते, सगळ्यांना ऍडजस्ट करावं लागतं. तेव्हा किशा भाऊ म्हणतो की हे बघा, तुम्हाला आमची अडचण होत असेल ना तर आम्ही इथून निघून जातो. राधावहिनीला म्हणतात की चल चल आपण इथून निघून जाऊ. अशोक मामा म्हणतात की थांबा जरा, तुम्ही कुठे जाणार आहात? फुटपाथवर जाऊन झोपणार आहेत का? यावर किशाभाऊ म्हणतो की बाप्पा कुठेही जाऊ, वरचं आहे ना लक्ष ठेवायला. तेव्हा अनिश अशोक मामांना म्हणतो की आपण तिकडे शिफ्ट होऊ आणि हे घर भाड्याने देऊ. किशाभाऊ मध्येच म्हणतो की ते तुमचं तुम्ही बघा, आम्ही परकी माणसं, आम्ही काय बोलणार, असं म्हणून आता तो राधावहिनीला घेऊन तिथून निघून जातो. भैरवी अनिशला म्हणते अरे थांबवायचं त्यांना. तर अनिश म्हणतो कुठेही जात नाही, ते त्यांचं सामान इथेच आहे, उगाच गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत ते कसले जातात तिथून? अशोक मामांना पुढे तो म्हणतो की हे घर ते सोडून कुठेही जाणार नाहीयेत बाबा, प्लीज आता तरी काहीतरी करा, असं म्हणून तो पण तिथून रागातून निघून जातो. इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ बाहेर येऊन बसतात, बराच वेळ झालेला असतो. तेव्हा राधावहिनी म्हणते की अहो कुणी बोलवायला आलं नाही, रात्रभर इथेच बसावं लागते की काय? किशाभाऊ म्हणतो येतील येतील, त्यांना यावंच लागेल. पुढे तो राधावहिनीला मांजरीची आणि माकडाची गोष्ट सांगू लागतो. तितक्या तिथे संयमी येते आणि ह्यांचं बोलणं ऐकायला लागते. तो म्हणतो की मांजरी बसतात हात जोडत आणि लोणी खाऊन जातो माकड, कळलं ना तुला, इथं सुद्धा तसंच होणार आहे बघ. यावरती राधावहिनी खुश होते आणि म्हणते की आज नाईटी घेतली नाही तर कसं डोकं चालतंय तुमचं, पहा बरं. इकडे अशोक मामा भैरवीला म्हणतात की मी जाऊन घेऊन येतो त्यांना. त्यावरती भैरवी म्हणते की नाही नको, तुम्ही नका जाऊ, मी जाते. पुढे ती म्हणते की बाबा सॉरी, पण एक सांगू का तुम्हाला? अनिश म्हणतो ते 100% चुकीचं नाही या, मामा मामी इथे का आलेत, कशासाठी राहतात हेच माहिती नाहीये, काहीच कळत नाहीये, प्लीज बाबा तुम्ही बोला त्यांच्याशी. यावरती अशोक मामा म्हणतात काय बोलायचं ना, मला काहीच कळत नाहीये, माझा पण नाईलाज आहे ग. पुढे भैरवी म्हणते ठीक आहे मी त्यांना बोलून आणते, असं म्हणत आता भैरवी त्यांना बाहेर बोलवायला जाते. आता जात असताना मध्येच वाटेत तिला संयमी भेटते. संयमी म्हणते माऊ तुला आणि आजोबांना मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. भैरवी म्हणते हो ठीक आहे, मी आलेच तुझ्यावरती. तर संयमी म्हणते बरं ठीक आहे, असं म्हणत आता संयमी घरी येते. इकडे भैरवी राधावहिनी आणि किशाभाऊंकडे येते. तर आता भैरवीला पाहताच किशाभाऊ राधावहिनीला म्हणतो की ते बघ ती महाबाया आली, चल सुरू कर. असं म्हटल्यावरती आता राधावहिनी मोठमोठ्याने खोटं खोटं रडायचं नाटक करतात. भैरवी पुढे येते आणि ती म्हणते की अनिच्या वतीनं मी तुमची माफी मागते. पुढे ती अशोक मामांचं नाव घेऊन त्यांना घरी चला असं म्हणते. आता हे दोघं जण यायला तयारच नसतात, पण भैरवी त्यांना फार रिक्वेस्ट करते आणि हाताला पकडून घरी घेऊन येते. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की इकडे संयमी अशोक मामांना सांगत असते की त्या दोघांचं मध्ये काय बोलणं झालं ते. तर यावरती अशोक मामा म्हणतात काय ते असं खरंच म्हटले का? संयमी म्हणते की एक्झॅक्टली मला कळलं नाही की ते काय बोलत होते, पण एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून मला हे कळलं की त्यांना आपल्यामध्ये भांडणं लावायची, त्यांना आम्हाला या घरातून बाहेर काढायचंय, असं म्हणत पुढे ती माकडाची आणि उंदराची गोष्ट पण सांगते. यावरती आता अशोक मामा हसायला लागतात. संयमी म्हणते कुणीच माझं बोलणं का बरं सिरियसली घेत नाहीये? आता अशोक मामा पण तिला म्हणतात की हे बघ बाळा, तुझं हे तळतळीचं बोलणं मला कळतंय आणि तू जे बोलतेस ते जर खरं असेल ना तर त्यांना या घरातूनच काय मी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये देईल. संयमी म्हणते की हो त्यांना असंच करायचंय. अशोक मामा म्हणतात पण तू जर बोलत असेल आणि ते जर खोटं असेल तर? तर संयमी म्हणते नाही ते शक्यच नाही, मी तुम्हाला खरंच सांगते. त्याच्यासाठीच तर आम्ही काल रात्री एक प्लॅन केला होता त्यांना घराबाहेर घालवायचा, पण सगळा फ्लॉप झाला. आता अशोक मामा म्हणतात काय कसला प्लॅन केलता तुम्ही? पुढे संयमी त्यांना काल रात्री जे काही झालं, भूताची भीती दाखवून राधावहिनी कशा घाबरल्या हे सगळं काही आता अशोक मामांना सांगते.
त्यानंतर आता अशोक मामा अनिश, इरा, ईशान आणि संयमी हे सगळ्यांना समोर उभे करतात आणि त्यांच्यावरती ओरडतच म्हणतात की तुम्ही हे सगळं केलं, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हा? लाल साडी, तोंडावरती भूताचा मुखवटा. आता हे सगळेजण मानाखाली घालून उभे असतात. पुढे अशोक मामा म्हणतात हे सगळं तुम्ही एकट्यानेच केलं, मला सांगितलं असतं तर मी पण मजा घेतली असती. असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण हसायला लागतात. आता पुढे अशोक मामा म्हणतात की शांत बसा, आता 1 मिनिट ऐका मी काय सांगतो ते. तर ईशान म्हणतो की आजोबा ते आम्हाला खूप त्रास देतात, ते नकोय त्या घरात. संयमी म्हणते की हो आजोबा, त्यांना आपल्यामध्ये भांडणं लावायची, त्यांचा वेगळाच काहीतरी डाव आहे. अशोक मामा म्हणतात हो का, असं असेल ना तर मग आपण एक गेम खेळूया, आपण सुद्धा मुद्दामून आता खोटं खोटं भांडूयात, त्यांना जे पाहिजे ते आपण त्यांना देऊयात, बघू मग पुढे काय होतं ते. आता आपण मुद्दामून खोटं खोटं भांडायचं आणि जेव्हा त्यांना जे पाहिजे ते मिळेल ना त्यावेळेस आपण ते सावध नसताना त्यांना पकडायचं. कसं काय प्लॅन? असं म्हटल्यावरती सगळेजण खुश होतात आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.